समर्थक कार्यकर्ते हे सध्या जल्लोष करतायत कारण देवेंद्र फडणवीस यांची कोर कमिटीच्या बैठकीमध्ये गटनेता म्हणून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रस्ताव फक्त आता मांडायचा बाकी आहे। मात्र गटनेता म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर नागपुरात त्यांच्या घराबाहेर बँडबाजा सुरू झालाय आणि त्यांचे समर्थक तिथे आनंदोत्सव साजरा करताना दिसतायत। हॅलो, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरात आपल्या सोबत आहेत। उदय, देवेंद्र फडणवीसांचं नाव गटनेता म्हणून शिक्कामोर्तब झाल्यानंतर काय वातावरण नागपुरात? अगदी खरं, मी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर इथे आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या महाविजयाचे शिल्पकार असा नावाचा एक मोठा होर्डिंग जो आहे तो लागलेला आहे आणि कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती आता नागपूर इथल्या घराच्या बाहेर व्हायला लागलेली आहे। कारण कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालेला आहे, त्यामुळे कार्यकर्ते इथे एकत्रित झालेले आहे। योगेश, मला सांग, तुम्ही एकदम उत्साह ढोल ताशा वाजवताय, काय तुमचा उत्साह आणि तुमचा नेता आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे? मेन होतं की साहेब जे पाहिलं साहेबांनी जे म्हटलं तुम्ही पुन्हा येईल आणि त्याचा खूप लोकांनी जे विरोधी पक्षांनी खूप त्यांचा हे केला होता, तिरस्कार केला होता त्या गोष्टीवर, आज त्या आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांचाही जो स्वप्न पूर्ण झालं आमच्या देवेंजीचं, तर पूर्ण नागपूरचा का पूर्ण महाराष्ट्राचा जनसंग्राम त्यांच्या सोबत आहे आणि त्यांचे जे काम आहे ते पाहून सगळ्या जनतेने त्याला एवढ्या मोठ्या यांनी विजय केला आणि त्यामुळे आम्ही खूप मोठा याच्यात जल्लोष करणार आहे। मला सांग, कशा पद्धतीचा जल्लोष असेल, दिवसभर काय कार्यक्रम तुम्ही नियोजित केलेला आहे? कार्यक्रम अभी तो सब कार्यकर्ते हमारे युवा मोर्चा आईटी सेल सोशल मीडिया मिलकर यहाँ पे जल्लोष करके अभी विभागीय कार्यालय में धंतोली में सारे कार्यकर्ता जमा होने वाले, वहाँ पे भी जल्लोष का कार्यक्रम चलेगा। जैसे ही मुख्यमंत्री साहब चुने जाएंगे तो बहुत बड़ा रोड शो भी करने का प्लान है, जैसे हमें लास्ट टाइम पे किया था देवेंद्र जी के लिए, तो उससे भी बड़ा जनसंग्राम इस बार हमारा साला। निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली होती, देवेंद्र फडणवीस राज्यात दौरे करत होते, त्यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही होता, आज ज्यावेळी तुमचा आमदार मुख्यमंत्री बनतोय तर काय भावना आहे तुमच्या? भावना खूप आनंदाच्या आहेत आणि भैया बोलिए नाही बोल। नक्कीच आपण पाहतोय की बोलता देखील येत नाही, शब्द सुचत नाही, इतका आनंद जो आहे तो कार्यकर्त्यांना झालेला आहे। बहुतेक कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईला गेलेले आहेत, मात्र जे कार्यकर्ते नागपूरमध्ये आहेत त्यांचा आता सेलिब्रेशनचा वेगवेगळा प्लॅन तयार झालेला आहे। काही कार्यकर्ते इथे देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आहेत, तर काही विभागीय कार्यालयात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते आज दिवसभर भाजप कार्यकर्त्यांकडून जे आहे ते मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार याचा जल्लोष जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे आज दिवसभर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फिवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। हे सगळं वातावरण नागपुरातलं आहे। त्यानंतर सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे फडणवीसांच्या नावावरती गटनेता म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलंय कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आणि कोर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता प्रस्ताव हा सेंट्रल हॉलमध्ये सर्व आमदारांसमोर